एक महत्त्वाची बातमी, लोकांच्या मनात विलन होऊन संदीप देशपांडेंनी वायफळ बडबड करू नये। ठाकरेंच्या सेनेचे अखिल चित्रे यांनी संदीप देशपांडेंवर हा निशाणा साधलाय। बॅनरबाजी दोन्ही गटाकडून होते, देशपांडेंनी डोळे उघडून पाहावं असाही सल्ला त्यांनी दिलाय। अखिलजी, आज सकाळी संदीप देशपांडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ठाकरे गटावर अनेक आरोप केले। त्यांनी सांगितले की बॅनर लावून किंवा काही बोलून होणार नाही। काय प्रतिक्रिया तुमची? कळत नाही आणि वळत नाही असं वागून नुसतं वायफळ बडबड करून संदीपजींनी, उगीच ते माझे मित्र आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात जे आहे ती भावना न जाणता अशा प्रकारचे वायफळ वक्तव्य त्यांनी करू नये, ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात विलन ठरतील म्हणून। आणि राहिला प्रश्न बॅनर आणि त्याचा, तर ते बॅनर हे दोन्ही बाजूतनं लागतायत, हे त्यांनी जरा डोळे उघडून नीट पाहावं। उगीच नको ते त्यांनी टाळावं असं वक्तव्य मी वारंवार सांगतोय की ही जे काही युतीचा हा जो काही प्रश्न आहे हा काय आमच्या लेवलला होणार नाहीये। हे दोन्ही भावांच्या मधला प्रश्न आहे, हे दोन्ही पक्षप्रमुखांच्या मधला प्रश्न आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बोलायची काही आवश्यकताच नाहीये। आणि ते देखील आपण जे बोलत आहात ते वारंवार आपण नकारात्मक भूमिकेतनं बोलत आहात। आपण वारंवार आज देखील आपण पाहिलं तर आपण उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, त्यांच्यावरती नकारात्मक भावनेनी व्यक्त झालेला आहे। तशा प्रकार त्या उलट जर आपण पाहिलं तर शिवसेनेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी सन्माननीय राजसाहेबांबद्दल किंवा मनसेबद्दल अशा कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना जेव्हापासनं सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्या पॉडकास्टमधनं व्यक्त केली होती की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रासाठी आमचे वाद किरकोळ आहे म्हणून एकत्र यावं, त्यानंतर सन्माननीय उद्धव साहेबांनी लगेच प्रतिसाद दिला। आणि असं सगळं होत असताना दोन भावाच्या मध्ये मला असं वाटतं की संदीपजींनी विलन बनण्याचा प्रयत्न करू